होते SRAमध्ये त्यावेळेस हेही लांडगे आमच्याबरोबर होते, पण त्या पेपर्सवरती जितेंद्र जाधव यांची सही होती आणि त्यावेळेचे सेक्रेटरी होते. परंतु ते असे लोकांना सांगतायत की माझ्यामुळे ही पात्रता येते. अरे जर अध्यक्षांनीच सही केली नसती, अध्यक्षांनीच आम्हाला सारखे ते पेपर उचलून SRAमध्ये दिले नसते, कारण की ते पेपरचे फाईल्स उचलायलाही यांना लाज वाटत होती. यांना प्रत्येक कामासाठी एक एक्स्ट्रा माणूस PA लागायचा. पण आमचा अध्यक्ष असा नाही, जमिनीवरती काम करणार आहे, ग्राउंड लेवलचा. तुम्हाला कधी बघायचे असेल तर आम्ही फोटो दाखवतो. आम्ही बाजूला उभे असतो पण हा बिचारा खेचत घेऊन जातो. असे फोटो आहेत आमच्याकडे त्यांचे काम करणारे. तरी आता पुढील वक्तव्य करण्यासाठी मी लता माडिक यांना विनंती करतो. हॅलो, सर्वप्रथम सर्व महामानवांना अभिवादन व महामातांना अभिवादन व आपल्या भूखंडावरील सर्व रहिवाशांना माझा सप्रेम जय भीम. जय भीम. लता उठली म्हणजे कपिल वस्तूबद्दल काहीतरी बोलणार असा नेहमी असतं, पण आज लता उठले विकास परिवर्तनबद्दल बोलायला. आज कपिल वस्तू नाही, कपिल वस्तूबद्दल मला बोलायचं आहे तेवढं मी बोलते कपिल वस्तूमध्ये. आणि जितू भाऊंना मी सॉरी बोलेन की ते दर टायमाला आम्हाला बोलतात कुणाचं काढायचं नसतं खाल्ले पिल्लेलं, पण आज मी काढणार. यासाठी काढणार कारण आमच्या महिला लेटर वाटाय गेल्या होत्या. नाही असंच द्या जितू, तसं मला हॅलो लय वर आहे, कुणाचं खाल्लेलं काढावं नाही. पण आज ह्यासाठी बोलते कारण आम्ही जेव्हा हे विकास परिवर्तनवाले आमच्यामध्ये होते 1 वर्षासाठी, खूप मी भाव मानलं होतं त्यांना, त्यांनी मित्र मानलं होतं. आणि आम्ही त्या लेवललाच होतो की माझा भाऊ आहे, मोठा आणि छोटा. हां, आणि एकदम अशी मैत्री दाखवली आणि ते मनापासून मैत्री करतात, कुणाशी खोटी मैत्री करत नाही. पण सहला बोलतात ना, ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात थुकतात, त्यातली गत यांची आहे. पूजेला आम्हाला नेली भागवत, यांचं भागवत होतं. पूजेला आम्हाला नेली UPला, त्याच्यानंतर कोरोना आला, आम्ही अडकलो. हां, त्या पूजेमध्ये आम्हाला डाळ भात आणि भोपळ्याची भाजी, 14 दिवस वनवास. श्रीरामानी बिचारांनी 14 वर्ष वनवास भोगला, आम्ही 14 दिवसाचा वनवास भोगला. UP मध्ये विकास परिवर्तन त्यांनी परिवर्तन केलं. दोन जणांबद्दल बोलते मी, ज्याने आम्हाला नेलं. त्यांना माहिती आहे कुणी नेलं. चला डाळ भात खायला घातलं, व्हिडिओ काढले, पूजेचे फोटो काढले. ते डाळ भात पण तुम्ही काढलात, आमचा जुलाब लागले आम्हाला डाळ भात काढल्यानंतर. चला मनाने तरी खिलावलं काय, 14 दिवसांचा वनवास आम्ही भोगला. तुम्ही काय दिलत आम्हाला? जे तुम्ही दिलत ना 14 दिवस डाळ भात भाजी, ती 36 हजार यांनी खर्च केलं. लास्टच्या दिवशी पनीर बिर्याणी बनवून दिली, 10 किलो पनीर. 10 किलो पनीर झाला काय? स्वतः बनवली त्या माणसानी आणि खायला घातली. दुपारी आम्ही खाल्ली, संध्याकाळी संपली. दुसऱ्या दिवशी दुपारी पोरानं आली, आम्ही रात्री मागतली गेली कुठं? तीच बिर्याणी दुपारी फिरली. म्हणजे आम्ही खाल्लं ते काढलं साल्यानं. आता मी काढणार, ऐकत असाल तर इथं समोर येऊन बोला. माझ्या हे बोलण्याच्या लायकीचे नाहीत समोर येऊन. कारण जेव्हा आम्ही व्हिडिओ टाकला ना, तेव्हा आम्ही बोललेला, जर खऱ्याचा असशील, तू पात्रता आणली असेल तर स्वामी समर्थांची शपथ घेणी व्हिडिओ टाकला काय? बघितला का अजून त्याचा व्हिडिओ? जितू भाऊंचा व्हिडिओ बघितलात ना सर्वांनी? स्पष्ट शब्दात बोललेत. मग का नाही टाकलात? कारण तुम्ही खोटाचे. तुम्ही
तुम्ही खऱ्याचे नाही, खऱ्याचे असतात तर टाकला असतात. ती बिर्याणी झाली, आलो. बरं, जितू भाऊंच्या इथं ऑर्डर, वहिनी ग्रीन टी बनवा ना, वहिनी चाय पिलाव, पापलेट फ्राय करो, बांगडा फ्राय करो, ब्राह्मण. आमचं काढाल तर आम्ही काढणार. आता मी ऐकणार नाही कुणाचं, म्हणून सॉरी बोलली त्यांना, कारण ते बोलून देत नाही आम्हाला. हे पहिल्या दिवशी जेव्हा त्यांनी व्हिडिओ टाकला ना डाल भात खाल्ला, तेव्हा हे काढायला पाहिजे होतं, म्हणजे ते परत बोलले नसते. काल आमच्या महिलांना बोलले म्हणून मला आज बोलावं लागतंय. काल जर महिलांना बोलले नसते ना तर आज हा विषय आला नसता, पण काल महिलांना बोलले म्हणून हा आज विषय आला. हाँ, सर्व फ्राय करून वहिनी आपली देते. लता मेरे को मांदेली फ्राय, लता पण देते मांदेली फ्राय. रोहिणीला माहिती आहे किती वेळा दिले. खोटं बोलत नाही आम्ही कुणाला खाण्यापिण्याच्या बाबतीत. जे आहे ते छाती ठोक. खेकडा पाहिजे, बांगडा पाहिजे, सगळं दिलं तुला. खाल्लेलं काढलंस म्हणून आज निघतंय तुझं पण खाल्लेलं. सर्व खातात ही लोक, आम्ही नाही खात. आम्ही नाही त्यातली नि कडीला वाटली, अशी आहे यांची गत. पात्रताची पण गोष्ट तशीच झाली. पात्रता आणली कुणी? 2022 मध्ये फायली गेल्या, त्या पुटअप झाल्या, त्यांची हेअरिंग झाली, ती थांबली. परत आम्ही फायली घेतल्या, लोकांना बोलवले, फोटो लावले, सर्व केलं, परत फायली आम्ही टाकल्या. त्याच्यानंतर ही पात्रता आली. तरी हे बोलतायत आम्ही फायली नेल्या, आम्ही केल्या. 2022च्या 17 फायली चोरल्या SRA मधून. कुणाला काय केलं मॅनेज, कुणाला काय केलं आम्हाला माहिती नाही, पण तिथून 17 फायली काढल्या. कुणी साईन केलेल्या? जितेंद्र जाधवनी साईन केलेल्या फायली. जितेंद्र जाधवनी केलेल्या फायली ह्यांनी काढल्या. त्या 17 तुम्ही फायली आणल्यात पात्र करून, मान्य आहे, तुम्ही आणल्यात ना. आम्ही मध्ये गुडबुड केली नाही केली, आम्ही कुणाचं बडबड बडबड करायला जात नाही. पण आम्ही जेव्हा 10 पात्रता आणल्या तेव्हा यांचा उठला, आम्ही आणल्या. म्हणजे काय, ताट तुम्हाला वाढून ठेवायचं आणि तुम्ही लगेच ताट खायला बसायचं. ही सवय झाली त्यांना. आयत्या बिलावर नागोबा आणि चोर मचाये शोर. हे चोरावरती मोर आहेत, म्हणजे चोऱ्या पण करायच्या आणि शोर पण आम्हीच करायचा. आम्ही केलं. ही पात्रता पण त्यांनीच आणलं. बरं, तिथं गेले SRAला 3 माणसांची नावं ज्यांची पात्रता आली होती. पात्र हा शेरा पण आला होता. त्या शेरावरती पण त्या भागवत खैरे, ते मिलिंद जाधव आणि एक शत्रुघ्न कदम, तिघांची नावं देऊन आले. ह्यांची एका घरावर पात्रता कशी येते? राजेंद्र खैरेचं घर आहे, त्याच घरावर भागवत खैरेची पात्रता आली. हे तिथं त्यांचं स्टेटमेंट होतं. आणि मग नंतर त्या विचाराय गेल्या तर त्यांना बोलतायत नाही, आम्ही असं काय नाही केलं. ही लोक आग लावतात आणि ही लोक बुजवायला जातात. आम्ही आग लावतो. तिथं त्यांना SRAला आम्ही नेली. त्यांना वकील काय बोलला? आई बोलला की नाही, नावं घेतली की नाही? नको माहीत, बोलल्या त्या. हां, त्या त्यांना मिलिंद जाधव होता, मिलिंद जाधवचा पोरगा होता, ह्या होत्या, भागुराम बाबांचा मुलगा होता, मी होती, लोंढे होते आमचे वकील, जितेंद्र भाऊ होते. सर्वांच्या समोर त्यांनी सांगितलं की ह्यांची 3 नावं त्यांनी दिली. त्यांना काय माहिती ह्यांची नावं? या भूखंडावर काय ती SRAचे अधिकारी बसते तर तिला नावं माहिती पडतील? खोटं बोलायची पण एक लिमिट असते. किती खोटं बोलाल तुम्ही? खोटं बोलून इथपर्यंत आलात अजूनपर्यंत. शपथ तर तुम्ही घेतच नाही, कारण तुम्ही खोट्यानीच वागलायत. आमच्या समोर येऊन बोलू शकत नाही. इथं ये, बोंबलते मी एवढी जोरजोरात. समोर येणी मला रोखायचा प्रयत्न कर तर मी तुला दाखवेन. माझ्या समोर बोलला असताना ही पात्रता मी आणली का ना खाली खेचली असती, खरोखर खेचली असती. कारण मी मेहनत केले, माझ्या टीमनी जी मेहनत केली ते आम्हाला माहिती आहे. शैलेश, निरंजन, आम्ही किती वाजेपर्यंत पुरा दिवस तिथे बसतो
सकाळी आम्ही घरातून बाहेर पडतोय, रात्री 11 वाजता आम्ही घरी जातोय आणि हा आयत्यावर बोलतोय मी आणली पात्रता. वा रे, लाटसाहेबच लागून गेलास. आणि गेलास तर गेलास कुठून? ह्याला ओळखत कोण होतं? इथे ओळखायचंच का कोण? त्या मंदिरात यायचं, हनुमानच्या मंदिरात पाया पडायचा, सरळ रस्ता. इथं तुला पॅनलमध्ये घेतलं कुणी? आम्ही. तुला जिंकून आणलं कुणी? आम्ही. तो बोलतो आम्ही जिंकून आणलं जितूला. वा, म्हणजे जितूला इथं कोण ओळखतच नाही, यालाच ओळखतात. हां, जिंकून आणलं तर आणलं. वरून इथून बाहेर पडून गेला तर आमची सर्व माणसं घेऊन गेला. चोरला बोलल्यावर ना त्यांना मिरची लागते. पण जी चोरी केली हो ती चोरी केली तुम्ही. माणसांची चोरी केली, फायलींची चोरी केली, पात्रतेची चोरी केली. चोर लोकांना चोरच बोलावं लागतं. तर हे त्या लोकांनी चोरून नेले, माणसं चोरून नेली. आम्ही तर बोललो बरं झालं, घाण निघून गेली. कारण जे गेले ना ते आमचे नव्हते, जे आहे तिथे ते आमचे आहेत. कारण ते एक निष्ठेने इथे टिकून राहिलेत. जे गेले, ते गद्दार निघाले. तोंडावर बोलेन त्यांना मी की ते गद्दार निघाले. कारण त्यांनी आपला माणूस नाही बघतला, परका माणूस बघतला. देईल ना तुम्हाला घरं, तो परका माणूसच देईल. हा सर्वांची बोलतो पात्रता आणि न्यू केस. हा न्यू केस का? न्यू केसच्या नंतर त्यांच्या घरात एक पात्र आहे ना. न्यू केसमध्ये एक माणूस पात्र आहे ना. आता समजा यांचे वडील पात्र आहेत, तर त्या पोराला बोलणार हां आम्ही तुमची पात्रता आणणार. मग तो बिचारा 2000च्या 2011 2001च्या ह्याच्यात बसतोय नाही बसतोय, पण आम्ही तुझी पात्रता आणणार. त्याला हे लोक का नाही विचारत की बाबा तू इलेक्शनच्या आधी आमची पात्रता आणून दाखव. जे पण न्यू केसवाले आहेत त्यांना मी बोलेन, जे त्याच्याबरोबर जुळलेले आहेत त्यांना मी बोलते की तुम्ही त्याला फक्त एवढं बोला की इलेक्शनच्या आधी आमची पात्रता आणून दाखव, तेव्हाच आमच्या घरातला एक वोट आहे ना तो तुला भेटल. बघा करतोय काय. बिचारे जे फसले आहेत न्यू केसवाले, त्यांना हे पण नाही माहिती नंतर तुमची काय हालत तो करून जाणार आहे. काच्या गोच्या गुंडाळणी कुठं जाईल ना समजणार नाही. आपला माणूस आपल्या इथंच राहणार आहे. आता परका माणूस तिथं गेला बांधावर, उद्या पाठोपाठ दुसरा पण जाईल त्याच्या, पण आपला माणूस इथंच राहणार आहे. म्हणून बोलते की आता तरी हुशार व्हा. रहिवाशांना सांगेन हुशार व्हा आणि ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या तुम्ही. काही लोकांची फसवणूक होते. ही अशी माणसं आहेत, जर खरं खोटं करायचं असेल तर समोर ये आणि कर. मग तुझ्यात पण किती ताकद आहे, आमच्यात पण किती ताकद आहे ते आम्ही दाखवू. हे अशी पिचिंग करू नको. आणि वॉचमॅन बोलतो, आम्हाला वॉचमॅन बोलतो. हां तो ह्यांना वॉचमॅन बोलतो. बाई हे वॉचमॅनही करतात, जितेंद्र जाधव. आणि हा तिथं 10 जणींना बसवतो वॉचमॅनी करायचं. काय तुमच्यात ताकद नाही तिथं बसायला वॉचमॅनी करायला? पण मला भडकवतात ही लोक म्हणून मी बोलते. राग आला तर बोलावं लागतं, पण ह्यांच्यात ताकद नाही का इथं बसवायला? स्वतः बसू नाही शकत तुम्ही, त्यांना काय बोलताय? अरे त्यांच्या पाठी आम्ही भक्कम उभे आहोत, आमच्या समोर येऊन बोला, मग आम्ही दाखवू आम्ही काय चीज आहोत. आणि पॅनलमधून गेलास ना तर सत्यमेव जयते पॅनल हा बाप आहे, बाप. आणि विकास परिवर्तन मुलगा आहे. तू हितून गेलायस आणि हितल्या लोकांना नेलेस तर बाप हा बापच असतो आणि मुलगा हा मुलगाच असतो. म्हणून जास्त उडू नकोस. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम. आणि ते जो कोण चोरायचा प्रयत्न करत असेल ना, राग येतो. आज आमची पात्रता चोरली आहे, उद्या तुमची घरं पण चोरतील. आम्ही आणलेली पात्रता ते बोलतात त्यांनी आणले. उद्या हे असंही बोलू शकतील की आम्ही आणली आहेत पात्रता, आता ते घर आमच्या नावावरती करा. असं करायचं आहे काय? नाही ना. अहो बंधूंनो, जे विहारात राहून खोटं बोलतात
भगवान गौतम बुद्धांच्या समोर उभं राहून खोटं बोलतात की आम्ही पात्रता आणली आहे, ते आमच्याबरोबर का नाही खोटं बोलणार? हे काल परवाचीच गोष्ट आहे, माहिती आहे ना? आहेत ना मळ्यावरची लोक इथे विहारात बोललेत ना की आम्ही उभं बोलले, विहारात बोलले की मी पात्रता आणले. ही पात्रता सत्यमेव जयते पॅनल आणि विश्वरत्नाच्या माध्यमातून आलेली आहे. आणि त्यासाठी सत्यमेव जयते पॅनलचे एकूण एक कार्यकर्ते, मगाशी मी आमची ब्रँड अँबॅसिडर सुषमाताई शेट्टी यांचं नाव घ्यायला विसरलो, प्रत्येकाचं नाव घेतलं, घाई गडबडीत राहिलं आहे, कारण की तिचंही तेवढंच मोलाची साथ असते. प्रत्येक इमारतीत पेपर वाटल्याच्या नंतरही आपुलकीने प्रत्येकाला जाऊन ती सांगत असते. आणि इलेक्शनमध्ये लता तिथे हॉलवरती असली की कपिल वस्तू तिची असते, कपिल वस्तूवाले असे घाबरतात ती तिथे उभी राहिली की. आणि अशीच माणसं आम्हाला पाहिजेत. यानंतर मी आमच्या सत्यमेव जयते पॅनलचे संस्थापक आणि विश्वरत्न